हॅलो. हाय. कसे आहात सगळे? स्टोरी वाचून अंदाज आला असेल की आजचा आपला हा जो ओके, अजून लोक आलेले नाही आहेत आय गेस. ओके. हाय. हाय शेखर. हाय. ओके. सो कालची स्टोरी वाचून मला असं वाटतं तुमच्यापैकी काही जणांना उत्सुकता ताणली गेली असेल की आज कोण. आपण वाचतोय गिरीकंदरीचे एकांडे शिलेदार, जे लिहिले उषप्रभा पागे यांनी. आणि आज आपण ज्याची गोष्ट वाचणार आहोत त्याचं नाव आहे अनातोली बुक्रीव. पर्वत हेच त्याचं घर होतं. कोर्किनो, रशिया. जन्म 16 जानेवारी 1958. मृत्यू 25 डिसेंबर 1997. एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावरील चढाई मोहिमेबद्दल कितीतरी हकीकती लिहिल्या गेल्या, कितीतरी पुस्तकं प्रसिद्ध झाली. त्या सर्व साहित्यांमध्ये एक अगदी वेगळं आणि वाचनीय पुस्तक मला वाटलं ते म्हणजे द क्लाइंब. 1996 सालातील उन्हाळ्यात केलेल्या अनातोली बुक्रीवच्या चढाईची समग्र हकीकत या पुस्तकात सांगितली आहे. पण मला हे पुस्तक आवडलं त्याचं कारण यातून अनातोली या गिर्यारोहकाची चढाईवरील, पर्वतावरील निष्ठा, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याची जीवनमूल्य जी पर्वतावरील निष्ठेशी निगडीत आहेत त्यांचं अत्यंत सुंदर चित्रण या पुस्तकात झालं आहे. बुक्रीवचा निसर्ग गिर्यारोहणातील कौशल्य आणि अल्प काळात त्यानं केलेली कामगिरी अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे. इतकी की अत्यंत श्रेष्ठ गिर्यारोहकांमध्ये त्याचा समावेश होतो. गिर्यारोहणातील कामगिरीचा मानदंड असलेल्या रायनोल्ड मेस्नरच्या मते अनातोली बुक्रीव हा अत्यंत श्रेष्ठ गिर्यारोहकांच्या पंक्तीत फार वरच्या क्रमांकावर आहे. 1987 ते 1997 या 11 वर्षांच्या कालखंडात, जवळजवळ 10 वर्षांच्या कालखंडात जगातील सर्वोच्च 14 शिखरांपैकी 11 शिखरं तो चढला होता. 8,000 मीटर उंचीची वेगवेगळी 18 शिखरं तो वेगवेगळ्या मार्गानं आणि कमीत कमी वेळात चढून गेला. त्यातील बऱ्याच चढाया त्यानं कृत्रिम प्राणवायू न घेता आणि एकट्यानं केल्या. 16 जानेवारी 1958 रोजी त्याचा जन्म झाला. तो वंशानं रशियन होता. कोर्किनो या संघराज्यातील नारोद समाजातील सामान्य कामगार आईबापांपोटी त्याचा जन्म झाला. घरची गरिबी होती आणि भावंडही बरीच होती. शास्त्र शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेऊन 1979 साली त्यानं स्कीइंग या बर्फावरील क्रीडा प्रकाराचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि तेव्हापासून म्हणजेच वयाच्या 21व्या वर्षापासून तो गिर्यारोहणाची स्वप्न बघू लागला. तेवढ्याचसाठी तो कझाकस्तानमध्ये आला. या देशाची राजधानी आहे अल्मा आटा. या ठिकाणापासून टियानशान ही पर्वतराजी जवळच आहे. कझाकस्तान गिर्यारोहण टीमचा तो सदस्य झाला आणि 1991 पासून त्याने या देशाचं नागरिकत्व घेतलं. लेनिन शिखराची चढाई एकट्यानं केल्यानंतर 1989 साली कांचनगंगा शिखरावर त्याने नव्या मार्गानं रशियन मोहिमेतील एक सदस्य या नात्यानं चढाई केली आणि लगोलग त्याने कांचनगंगा शिखर समूहातील क्रमांक 4 शिखराची पाहणी करण्याच्या निमित्तानं चक्क परिक्रमा केली. 1990 मध्ये अमेरिकन मोहिमेनं मॅकिनलेच्या चढाईसाठी त्याला आमंत्रित केलं. ही चढाई तिथल्या जीवघेण्या थंडीमुळं फार अवघड समजली जाते. ती त्यानं पूर्ण केली. पण या चढाईत आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक साधनसामग्री नाही याची खंत त्याला लागून राहिली होती. पण विशेष म्हणजे
त्याने एकट्यानं पुन्हा वेगळ्या मार्गानं ही चढाई केली. 1991 मध्ये नेपाळमधील धवलगिरी या अत्यंत अवघड शिखरावर कझाकस्तानची पहिली अधिकृत हिमालयन मोहीम आखण्यात आली. मे महिन्यात या मोहिमेतून तो शिखरावर पोचला आणि त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण धारेच्या मार्गाने अत्युच्च एव्हरेस्ट शिखरावर तो पोचला. केवळ 5 महिन्याच्या अवधीत 2 प्रचंड शिखरं तो चढून गेला. 1993च्या मेमध्ये पुन्हा एकदा माउंट मॅकिनले आणि त्यापाठोपाठ जूनमध्ये K2ची चढाई त्यानं केली. 1994 साली तो एप्रिल आणि मे महिन्यात लागोपाठ नेपाळमधील मकालू मोहिमेवर गेला. 1995 मध्ये तो उत्तर धारेच्या मार्गाने माउंट एव्हरेस्ट चढला. त्याच वर्षी धवलगिरीची चढाई बेस कॅम्पपासून 10 तास या उच्चांकी वेळात त्याने पूर्ण केली. खरं तर या चढाईला मोठ्या मोहिमांना किमान 5 दिवस लागतात आणि 5 कॅम्पही लावावे लागतात. त्याच्या चढाईतील वेग आणि कमी अवधीत त्यानं केलेल्या मोहिमांची नुसती यादी वाचताना आपल्याला धाप लागते. 1996 साली एव्हरेस्टवरील उन्हाळी मोहिमेत इतिहासातील एक काळं पान लिहिलं गेलं. पण या काळ्या पानाला एक चंदेरी किनार होती, ती बुक्रीवच्या अभूतपूर्व पराक्रमाची आणि त्यानं मदतकार्यात दाखवलेल्या टोकाच्या धाडसाची. 1996 साली एव्हरेस्टच्या दक्षिण मार्गावरून चढाई करण्यासाठी अनेक मोहिमांचे तंबू एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर लागले होते. त्यात अमेरिकेच्या 2 मोठ्या मोहिमा होत्या आणि त्या गाइडेड मोहिमा होत्या, म्हणजेच व्यापारी तत्वावर एजन्सीजनी आखलेल्या या मोहिमा होत्या. गिर्यारोहकांकडून मोबदला घेऊन पर्वत चढायची सर्व तयारी या मोहिमा करतात. अनुभवी उत्तम असे गाईड या मोहिमा घेऊन येतात. अशाच एका मोहिमेबरोबर अनुभवी कुशल बुक्रीव गाईड म्हणून आला होता. या मोहिमेचा नेता फिशर स्कॉट स्वतः उत्तम गिर्यारोहक होता आणि अनुभवी संयोजकही होता. तसंच रॉब हॉलच्या नेतृत्वाखाली आणखी एक मोठी टीम आली होती. 10 मे या दिवशी एव्हरेस्टच्या दक्षिण मार्गानं एकूण 33 गिर्यारोहक चढाई करत होते. कॅम्प 4 नंतर म्हणजे साऊथ कोल नंतर साऊथ समिटसाठी आणि हिलरी स्टेपपाशी सपोर्ट रोप्स लावून ठेवण्याची जबाबदारी शेर्पांची होती. पण चढाई करणारे तिथपर्यंत पोचले तरी सपोर्ट रोप्स लावले गेले नव्हते. सपोर्ट रोप लावेपर्यंत 1 तासाचा खोळंबा झाला आणि रोपवर चढणाऱ्यांची रांग लागली. हिमालयातली हवा बेभरवशाची असते, त्यामुळे दुपारी 1 वाजता शिखरावरती पोचून परत फिरणं गरजेचं असतं. कृत्रिम प्राणवायूचा बरोबर घेतलेला साठाही या अवधीसाठी पुरेल एवढाच असतो. 10 तारखेला दुपारी 3 नंतर पोचलेले गिर्यारोहक तातडीने परतले नाहीत. दरम्यान संध्याकाळी 5 नंतर वादळ सुरू झालं आणि उतरणाऱ्यांचे हाल झाले. काही गिर्यारोहक वाटेवरून भरकटले, कारण वादळ, वारा, हिमवर्षाव यात हाताच्या अंतरावरचं दिसेना. कृत्रिम ऑक्सिजन संपलेला. या वादळात 8 जणांनी जीव गमावले. दोन्ही अमेरिकन टीमचे लीडर आणि गाईड असलेले रॉब हॉल आणि फिशर स्कॉट दोघेही मृत्युमुखी पडले. फिशर स्कॉटच्या टीममधील बुक्रीवने टीमच्या नेत्याला आधीच सांगितलं होतं की मी कृत्रिम ऑक्सिजनशिवाय चढणार आहे. त्याप्रमाणे तो शिखरावर सर्वात आधी म्हणजे दुपारी 1 वाजता पोहोचला. तिथे पाठीमागून येणाऱ्या गिर्यारोहकांना त्याने मदतही केली आणि 1-1.5 तासानं तो समिट कॅम्पवर म्हणजे साऊथ कोलवरील कॅम्पवर संध्याकाळी 5 वाजता परतला. त्यामुळे वरून येणाऱ्यांना त्याला मदत करणं शक्य झालं. संध्याकाळ उलटून रात्र झाली तरी टीममधील गिर्यारोहक परत न आल्यामुळे बुक्रीव मध्यरात्री पुन्हा साऊथ कोलवर चढला आणि भरकटलेल्या 3 गिर्यारोहकांना मार्गदर्शन करून तो त्यांना सुखरूप कॅम्पवर घेऊन आला. इतक्या उंचीवर तेही वादळ चालू असताना बुक्रीवनी गिर्यारोहकांना सुखरूप आणण्यासाठी 2दा हेलपाटे घातले आणि त्यांचे प्राण वाचवले. दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांचा लीडर फिशर स्कॉट परत आला नाही. त्याच्याबरोबर असलेल्या शेर्पांकडून फिशर स्कॉट जवळजवळ मृत्युमुखी पडल्यात जमा आहे हे कळल्यानंतरही फिशर स्कॉटला कृत्रिम ऑक्सिजन आणि गरम पेय मिळालं
तर तो वाचेल या आशेनं आता दमलेला बुकरीव पुन्हा एक वार वर गेला. दक्षिण शिखरापाशी पडलेला फिशर स्कॉट त्याला दिसला, पण त्याच्यात प्राण नसल्याचं लक्षात आल्यावर दुःखी अंतकरणानं बुकरीवनं फिशर स्कॉटचा चेहरा त्याच्या सॅकनं झाकून ठेवला. प्राणवायूचा सिलेंडर त्याच्या मृतदेहावर ठेवला, नाहीतर त्याचा देह वादळामुळं भिरकावला गेला असता. एवढं घडल्यावर तो बेस कॅम्पवरून लगोलग लोत्से या शिखराच्या चढाईवर रवाना झाला. लोत्से शिखराची चढाई पूर्ण करून मायदेशी परतल्यावर त्याला कळलं की एव्हरेस्ट मोहिमेवर आलेल्या जॉन क्रॅकरनं आपल्या इन टू थिन एअर या पुस्तकात आपल्यावर टीका केली आहे. तेव्हा तो व्यथित झाला. जॉन क्रॅकरच्या मते बुकरीव गाईड म्हणून आला होता, तर त्याने ऑक्सिजन घेऊनच चढाई करायला हवी होती, कारण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे निर्णय क्षमता कमी होऊ शकते. तो शिखरावर सर्वात आधी पोचला आणि सर्वात आधी खाली आला. त्यामुळे गाईड या नात्यानं त्यानं आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही, असा क्रॅकरनं त्याच्यावर आरोप केला. खरं तर बुकरीवचा असं करण्यामागे अत्यंत चांगला उद्देश होता. त्याची प्रचिती लगेच आली, कारण लवकर खाली येऊन थोडी विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा वर जाऊन वादळात भरकटलेल्या लोकांना सुखरूप परत आणणं बुकरीवला शक्य झालं. आपल्या द क्लाइंब या पुस्तकात एव्हरेस्टवरील त्या दुर्दैवी घटनेबद्दलचा सर्व घटनाक्रम आणि आपली भूमिका बुकरीवने प्रांजळपणे लिहिली आहे. त्याने अनेकदा त्याचा मनोगत व्यक्त केलाय. पर्वत म्हणजे काही चमत्कार दाखवण्याचं स्टेडियम नाही की जिथे यश मिळवायची महत्वाकांक्षा मला पूर्ण करायची आहे. माणसं प्रार्थनेसाठी मंदिरात जातात, तसा मी पर्वतांकडे जातो. त्यांच्या उत्तुंग शिखरांवरून मी माझ्या भूतकाळाकडे बघतो, तो तपासतो. तिथे मी भविष्याचे स्वप्न बघतो आणि अत्यंत उत्कटतेनं मी वर्तमान काळ अनुभवतो. पर्वतांमध्ये माझी दृष्टी स्वच्छ होते, माझ्यात नवी ताकद येते. विशाल पर्वतांमध्ये मी नव्यानं जन्मतो, जणू मी माझ्या जन्माचा उत्सव तिथे साजरा करतो. पवित्र पर्वतांच्या प्रत्येक भेटीत माझा पुनर्जन्म होतो. पर्वतात आपल्या क्षमता आजमावून पाहणं हा त्याचा छंद होता. म्हणूनच 2 शिखरांच्या चढाई दरम्यानचा त्याचा अवधी अनेकदा अत्यल्प असे. 10 मे 1996 रोजी तो एव्हरेस्टवर चढला आणि लगेचच 17 मे रोजी तो लोत्से शिखरावर चढला. बुकरीवचं पर्वतांवरील प्रेम, निष्ठा अमर्याद होती. ते त्याचं घरच होतं, त्याचं आश्रयस्थान होतं, त्याचा मानसिक आधार होतं. म्हणूनच पर्वत चढणाऱ्या गिर्यारोहकांबरोबरची मैत्री त्याला महत्त्वाची वाटे. गिर्यारोहण सोडता अन्य खेळांमध्ये फिनिशिंगला खेळाडू सर्व शक्ती एकवटतात. गिर्यारोहणात तसं नसतं. शिखरावर पोचेपर्यंत सर्व शक्ती एकवटायची आणि खर्च करून टाकायची असं चालत नाही. त्या प्रतिबंधित क्षेत्रात इतक्या उंचीवरून तुम्हाला खाली उतरायचं असतं आणि त्यासाठी ताकद राखून ठेवायला लागते. शिखर हा गिर्यारोहणातला अंतिम टप्पा नाही, तर सुखरूप खाली उतरून येणं हा अंतिम टप्पा आहे, यावर त्याचा कटाक्ष होता आणि हे पक्कं मत बनलं. 1993 मध्ये K2ची अवघड चढाई त्यानं केली. 3 बाजूंनी शिखरांपर्यंत उभ्या चढणीचे कडे असलेला हा रासवट पर्वत. आदल्या दिवशी या चढणीवर रोप पक्के लावून ठेवतानाच्या कामगिरीनं तो दमून गेला होता. दुसऱ्या दिवशी विश्रांती हवी होती, पण मोहिमेच्या नेत्यांचा निर्णय झाला की हवा बेभरोशाची असल्यानं लगेचच चढाई करावी. म्हणून त्याला शिखर चढाईवर रवाना व्हावं लागलं. पण शरीर अन मनानं पूर्ण थकून गेल्यामुळे शिखरापर्यंत पोचल्याचा आनंद त्याच्या मनापर्यंत पोचूच शकला नाही. त्याची सगळी ताकद संपली होती. अत्यंत सावकाश तो खाली उतरला. त्याचा एक क्रॅम्पॉन सारखा निसटत होता. हिमखाईत पडता पडता तो वाचला. केवळ अनुभवाच्या जोरावर तो परतला. त्याचे साथीदार मात्र परतले नाहीत. तेव्हापासून शिखरावर परत सुरक्षित येईपर्यंत आपली ताकद टिकून राहिली पाहिजे, ही खूणगाठ त्याने मनाशी पक्की जपली होती. 1996च्या एव्हरेस्टवरील दुर्घटनेत त्याचा नेता फिशर स्कॉट साऊथ समिटपाशी मृत्युमुखी पडला, तर दुसऱ्या एका मोहिमेतील जपानी महिला यासुको नाम्बो
साऊथ कोलपासून थोड्या अंतरावर मरण पावली. आपल्या टीममधल्या भरकटलेल्या तिघांना सुखरूप कॅम्पवर परत आणल्यावर पुन्हा नाम्बोपर्यंत पोचण्याची ताकद बुक्रीवकडे नव्हती. नाम्बोच्या मदतीला अन्य कोणी जाऊ शकलं नाही. त्यांना मरणोत्तर श्रद्धांजली वाहता यावी, त्यांच्यावर अल्प का होईना अंत्यसंस्कार व्हावेत असं बुक्रीवला वाटत होतं. म्हणून 1997 म्हणजे या दुर्घटनेनंतर 1 वर्षानं बुक्रीव सल्लागार म्हणून इंडोनेशियन मोहिमेवर गेला आणि शिखर चढाई यशस्वी झाल्यावर त्याने फिशर स्कॉटच्या स्मरणार्थ त्याच्या देशाचा ध्वज शिखरावर फडकवला. यासुको नाम्बोच्या सॅकमधील काही वस्तू तिच्या नातेवाईकांना देण्यासाठी गोळा केल्या. 1996च्या घटनेत सर्वोच्च धैर्य आणि धाडस दाखवून निस्वार्थपणे 3 लोकांचा जीव वाचवल्याबद्दल डेव्हिड सॉवेल्स अवॉर्ड हा अमेरिकन अल्पाईन क्लबचा सर्वोच्च सन्मान देऊन बुक्रीवचा यथोचित सन्मान करण्यात आला. भिन्न संस्कृतीतील गिर्यारोहकाला हा सन्मान दिल्याबद्दल त्याने आभार व्यक्त केले. हा सन्मान मिळाल्यानंतर अवघ्या 3 आठवड्यांनी अन्नपूर्णा मोहिमेच्या दरम्यान ठिसूळ बर्फाचा डोलारा कोसळून त्यात बुक्रीव आणि त्याचा अन्य एक साथीदार बेपत्ता झाले. या दुर्दैवी योगायोगाला काय म्हणावं. बुक्रीवसाठी पर्वत म्हणजे घरच होतं. त्याच्या आवडत्या घरामध्येच त्याला चिरविश्रांती मिळाली. ती 25 डिसेंबर 1997 रोजी. वयाच्या 39व्या वर्षी या दिलदार मनाच्या अंतर्मुख आणि निष्ठावान तसंच विशिष्ट जीवनमूल्य जपणाऱ्या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. त्याच्या अशा मृत्यूविषयी हळहळण्याखेरीज काय करणार. खरोखरच पर्वतांवर निष्ठा ठेवणारा आणि इतक्या शुद्ध मनाचा गिर्यारोहक विरळाच. हा होता आपला आजचा गिर्यारोहक अनातोली बुक्रीव. आणि उद्या आपण अजून एका महिला गिर्यारोहकाबद्दल माहिती बघणार आहोत, जी माझी पर्सनल फेवरेट सुद्धा आहे. सो भेटूया आपण उद्या अजून एका रणरागिणीबद्दल म्हणता येणार नाही, पण एका मुलीबद्दल जी एक ऊर्जा आहे खरं तर. सो उद्या भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, घरी राहा आणि सुरक्षित राहा. बाय.